एक अशी देवी जिला पितृपक्षाच्या काळात झाकून ठेवलं जातं. माता पद्मावती हिला विष्णुपत्नी लक्ष्मी समजलं जातं. पण मी आज तुम्हाला असं देवस्थान दाखवणार आहे जिथं पद्मावती मातेला शिवपत्नी पार्वती या स्वरूपात पूजलं जातं. तर चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि तीर्थटनच्या जागर आदिशक्तीचा या विशेष मालिकेतील तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझरडेच्या श्री पद्मावती मातेच्या दर्शनासाठी. एका आख्यायिकेनुसार नाभिक समाजाचा व्यक्ती हा पद्मावती मातेचा निस्सीम भक्त होता. त्याच्याच भक्तीला प्रसन्न होऊन चंद्रगंगा नदीच्या शेजारी पद्मावती माता ही स्वयंभू रूपात प्रकट झाली असं सांगितलं जातं. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. भव्य दिव्य असा नगरखाना, छोटेखानी असलेलं मंदिर आणि त्याला चारी बाजूने तटबंदी असून मंदिराच्या मागून चंद्रगंगा नदी ही वाहते. अशी पद्मावती माता भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी तिची महती आहे. तुर्तास तरी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी. तोपर्यंत पद्मावती माता की जय.